मराठी सिने अभिनेते तथा दिग्दर्शक महेश कोठारे यांनी साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचं सोमवारी मनोभावे दर्शन घेतलं। आगामी काळात झपाटलेला मी तात्या विंचू हा चित्रपट येणार असून त्यात लक्ष असेल आणि हे एक सरप्राईज असल्याचं महेश कोठारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय। गाजलेल्या झपाटलेल्या चित्रपटाचा तिसरा भागही हिट व्हावा यासाठी महेश कोठारे यांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली आहे। आज साई दर्शन घेतलं, खूप छान दर्शन झालं। आरतीला आलो होतो आम्ही, शिर्डीला काल आलो। इथे साई तीर्थ नावाचं जे थीम पार्क आहे त्या थीम पार्कमध्ये मी साईबाबांवरती केलेली एक फिल्म आहे, ती गेले 7 वर्ष त्याचे चालू आहे। त्याचं पण स्क्रीनिंग होतं, माझे मित्र सगळे आले होते आमच्याबरोबर आणि त्या मित्रांना मी ती फिल्म दाखवली आणि आम्ही आज इथे आमचा साई म्हणून आमचा एक मित्र आहे इकडचा, तो आम्हाला ऑलवेज हेल्प करतो आणि त्याच्यामुळे हे सगळं दर्शन घडलं आमचं। आणि इतका म्हणजे समोर उभं राहून आरती करण्याचा एक मला सुयोग मिळाला, म्हणजे तो झाला आणि एक मी धन्य झालो ती आरती पाहून आणि खरंच साईबाबांच्या चरणी माथा टेकून खूप खूप शांत वाटलं। पाणी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय, कसं बघता जातं आपल्याला? साईबाबांचीच कृपा आहे। आदिनाथ सुद्धा काल आला होता, माझा मुलगा, ज्यांनी पाणी चित्रपट केलेला आहे आणि तो काल इथे आला होता, त्यांनी सुद्धा दर्शन घेतलं। त्याला सुद्धा साईनी हेल्प केली होती काल आणि त्याचं हा चित्रपट आहे तेव्हा त्याचा चित्रपट आता अमेरिकेत रिलीज झालेला आहे, कॅनडामध्ये रिलीज होतोय, तेव्हा ह्या चित्रपटाला लोक खूप छान प्रतिसाद देत आहेत आणि म्हणूनच साईबाबांचीच कृपा आहे। आणि म्हणून मी आदिनाथला वाटलं की मी साईबाबांचे दर्शन घेऊन येतो आणि तो आला काल स्पेशली आणि आज आम्ही आलो, तेव्हा असा योगायोग झाला तो। काय फोर्थकमिंग प्रोजेक्ट काय सर? फोर्थकमिंग प्रोजेक्ट आता माझा नवीन चित्रपट सुरू होतोय, आदिनाथचा पण स्वतःचा एक चित्रपट सुरू होतोय आणि मी एक चित्रपट करतोय झपाटलेला मी तात्या विंचू, कमिंग सून। थँक्यू। एक जुनी आठवण आहे की माहेरची साडी चित्रपट तुम्ही डायरेक्ट मी नाही केला असता तर हे आमचे मित्र साईनाथ साई काय म्हणता तुम्ही? माहेरची साडी चित्रपट मी केला असता तर आय डोंट नो, कारण मला ती संधी मिळाली नाही। वास्तविक त्या चित्रपटाचं जे ओरिजिन होतं, गुजराती चित्रपट होता माहेरनी चुनरी, त्याचे जे लेखक आणि त्याचे जे निर्माते होते त्या दोघांनीही मला त्यावेळेला सांगितलं होतं धूमधडाक्यानंतर का मैजी तुम्ही आमचा हा चित्रपट मराठीत रिमेक करा, हा खूप गुजरातीमध्ये खूप हिट झालेला आहे। आणि गंमत म्हणजे त्या माहेरनी चुनरीमध्ये जो रोल अजिंक्य देवनी केला तो रोल मला ऑफर झाला होता आणि केवळ माझ्याकडे त्यावेळेला तारखा नव्हत्या म्हणून ते मी करू शकलो नाही, कारण ते माझे निर्माता आणि लेखक दोघंही माझे खास मित्र, केशव राठोड आणि आणखीन ते आमचे निर्माते, आमचे इतके चांगले मित्र। त्यांनी मला सांगितलं का तू कर, पण कसं असते ना, थोडी ईश्वरी इच्छा असते, हे मी केलं नाही। ते आमच्या अण्णासाहेब देऊळगावकरांनी लिहिलं आणि विजय कोंडकेंनी चित्रपट केला, तो सुपर डुपर हिट झाला, तेव्हा त्याचं अभिनंदन त्याच्यासाठी। खूप खूप गाजला चित्रपट। मी केला असतं तर कदाचित मला सुद्धा ते यश मिळालं असतं, पण ते त्याच्या नशिबाचं यश होतं। सो आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड थँक्यू व्हेरी मच फॉर गॉड। त्यांनी जे काय मला दिले त्या बाबतीत मला खूप आनंद आहे आणि त्याचे खूप मनापासून आभार। झपाटलेला 2 होतोय, झपाटलेला 2 काय नवीन असणार आहे? लक्षाने सध्या झपाटलेला 3 आहे। झपाटलेला ह्याचं नाव नुसतं झपाटलेलं आहे, मी तात्या विंचू असं त्याचं खालचं सबटायटल आहे। याच्यामध्ये लक्षण आहे आणि तो एक सरप्राईज आहे। थँक्यू। सॉरी, नुकतीच काल रात्री बातमी कळली की आमचे तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन झालेलं आहे। वास्तविक किती यंग आहेत ते, 72 ओनली, 73। आय कांट बिलीव्ह इट। इतका तो तरुण असताना सुद्धा आणि इतका सुंदर कलाकार, एक फार मोठं कला विश्वामध्ये एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, कारण असा तबलजी ज्यांनी स्वतःचं नाव नाही अख्ख्या भारताचं नाव अख्ख्या जगभर पसरलं, असा तबलजी, असा तबलेवादक खरंच आपल्यातून हरपला आहे, खूप दुःख झालं, मन हळहळलं। थँक्यू। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।